परभणीच्या सेलूमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, जरांगेंवर 50 जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी। बीडमधील धुळे रस्त्यावरील पाटील मैदानावर उद्या जरांगे पाटलांची इशारा सभा, शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक सजावट। बीडमधील जरांगेच्या सभेस्थळी येणाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, 3 टन खिचडी शिजवली जाणार। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार दोषी, सुनील केदारांसह 6 जण या प्रकरणात दोषी, इतर 3 निर्दोष जाहीर। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील जागेचा 5 जानेवारीला लिलाव, खेडच्या मुमके गावात दाऊदच्या 20 गुंठ्यांहून अधिक 4 शेतजमिनी। अक्कलकोट तालुक्यात उदगी गावात माजी आमदार सिद्धराम मेत्रेंच्या बॅनरवर शेणफेक, उजनीचं पाणी कुरनूर धरणात आणण्यावरून भाजप आमदार कल्याण शेट्टी आणि मेत्रेंमध्ये श्रेयवाद सुरू, मेत्रे समर्थकांकडून उदगी गावात टायर जाळत रास्ता रोको। पालघरच्या डहाणू नगरपालिकेविरोधात आमदार विनोद निकोले आक्रमक, नगर परिषदेत चाललेला मनमानी कारभार सहन करणार नाही, विनोद निकोलेंचा इशारा। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं चटणी भाकरी आंदोलन, घोषणाबाजी करत आमदार प्रणित शिंदेही आता या आंदोलनात सहभागी, मानधनवाढीच्या मागणीसाठी 19 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचा रास्ता रोको, नांदेड ते म्हाळुंगे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थ आक्रमक, 10 जानेवारीपर्यंत रस्त्याचं काम न झाल्यास बांधकाम विभाग कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा। बुलढाण्याच्या खामगावात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा, मराठा जातीचा ओबीसी समावेश करू नये, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या 42 आंदोलकांवर गुन्हा दाखल, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आला होता मोर्चा। खासदारांच्या निलंबन प्रकरणी काँग्रेस आक्रमक, पुण्यात काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन, लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही, काँग्रेसची घोषणाबाजी। सोलापुरात इंडिया आघाडीच्या वतीने खासदार निलंबनाच्या निषेधार्थ निदर्शनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, आम आदमी पार्टी आदी पक्षांचा सहभाग। संभाजीनगरमध्ये खासदार निलंबनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं आंदोलन, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या आंदोलनामध्ये सहभागी। बीडच्या अंबाजोगाईत केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीचं आंदोलन, संसदेत 141 खासदारांचं निलंबन केल्यानं आघाडीची निदर्शनं। संसदेतील खासदारांच्या निलंबन प्रकरणी सांगलीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांकडून जोरदार निदर्शनं। जळगावात हिंदू जनजागृती समितीतर्फे भव्य दुचाकी रॅली, जळगावातील शिवतीर्थ मैदानावर रविवारी हिंदू राष्ट्र जागृती सभा। अयोध्येत पूजन केलेल्या औषधा मंगल कलश यात्रेचं राहता शहरात जंगी स्वागत, पारंपरिक वाद्याच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीत शेकडो रामभक्तांचा सहभाग, शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिलांसह नागरिकांचा सहभाग। बीडच्या अंबाजोगाईत विविध मागण्यांसाठी तृतीयपंथीयांचं नगरपालिकेसमोर धरणं आंदोलन, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू असा इशारा। गोंदियाच्या तुरखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचावर चाकू हल्ला, हल्लेखोर आणि सरपंचांची ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर फ्री स्टाईल हाणामारी, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात, गावामध्ये तणावाचं वातावरण। साताऱ्यातील शिरवळ भागात अवैध धंदे करणाऱ्यांना शिरवळ पोलिसांचा दणका, शिरवळ परिसरातून 20 जणांची पोलिसांनी काढली धिंड। नाशिकच्या इगतपुरीतील मानाच्या साई पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान, पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांकडून पारंपरिक नृत्य सादर। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यात वाडबरी गावात खंडोबा यात्रेचा उत्साह, खंडोबा यात्रेनिमित्त गावात बैलगाडा स्पर्धेचं आयोजन, वाडबरी गावातील बैलगाडा स्पर्धेला स्पर्धकांसह बघ्यांचीही मोठी गर्दी। सांगोला तालुक्यातील वाटंबर येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन। चंद्रपूर महाउष्णिक वीज केंद्राच्या दाट वस्तीच्या भागात 2 बिबट्यांचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, लक्ष ठेवण्यासाठी चंद्रपुरात वनविभागाकडून पथक तैनात। राज्यात मुंबई वगळता पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, राज्यातील 2994 धरणांमधील पाण्याची पातळी 65%वर, राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याअभावी टँकरने पाणी पुरवठा।
सोलापूरच्या उजनी धरणातील 40% पाणी केवळ 90 दिवसात संपलं. सध्या धरणातील पाणी 20%वर. मार्चपर्यंत शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर. तळे, बंधारे कोरडे ठाक. टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी. जळगावात अवकाळी पावसामुळे वांग्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीत अवकाळीमुळे वातावरणात बदल झाल्याने हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत. लातूर जिल्हा ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट होण्याची शक्यता. अमरावतीत 2000 संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत. शेतकऱ्यांना अद्यापही 6 कोटी रुपयांचा संत्रा फळ पीक विमा मिळालेला नाहीये. कृषी विभागाने हात झटकल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. सांगलीत अवकाळी पावसामुळे 16,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल. नुकसान भरपाईसाठी 36 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. बोनस जाहीर होताच गोंदिया जिल्ह्यात धानाच्या खरेदी केंद्रावर आवक वाढली. आतापर्यंत 39,000 शेतकऱ्यांनी 13,50,000 क्विंटल धानाची केली विक्री. वाशिम जिल्ह्यात रब्बीतील चिया पीक बहरलं. औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड. कोल्हापुरातील कचरा उठावावरून आता नागरिकांचा संताप. मी कचरा नियोजन नाही तर माझ्या अंगावर कचरा टाका. जरगनगरमध्ये अज्ञातांनी भर रस्त्यात लावले उपरोधिक फलक. चंद्रपूर शहरातील फुटपाथवर व्यापाऱ्यांचं अतिक्रमण. पादचारी मार्गावर व्यापारी वर्गाने दुकानं थाटल्याने रस्ते झाले अरुंद. पादचारी मार्गावर अतिक्रमण झाल्याने शहरवासीय त्रस्त. कराड तालुक्यातील रेठवे खुर्द गावचे सुपुत्र जवान अनिल कळसे शहीद. मणिपूर येथे देशसेवा बजावत असताना कळसे यांना वीरमरण. इचलकरंजी शहरात रविवारी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. रनर्स फाउंडेशन क्लबच्या वतीने 3 विभागात घेतली जाणार मॅरेथॉन स्पर्धा. पुण्याच्या शिरूरमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. विज्ञान प्रदर्शन बघायला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी. नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती. कोकणातील हॉटेल आणि लॉज हाऊसफुल. दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशातून देखील पर्यटकांची सेलिब्रेशनसाठी बुकिंग. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाची 2 कोटींची वीज बिलं थकीत. नगर परिषदेचे 57 लाख थकीत वीज बिल. तर शासकीय महिला रुग्णालयाचं वीज बिल 29 लाखांच्या घरात. अहमदनगरमधील संगमनेर शहरात भरवसी शिरला बिबट्या. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू. धाराशिवच्या तुळजापूर औसा महामार्गावर कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. अपघातात 4 जणांचा मृत्यू पावलेल्यांपैकी 3 जण जिल्हा परिषद शिक्षक असल्याची माहिती. गडचिरोलीत बेडगाव घाटात हार्वेस्टर उलटलं आणि धान कापणी आणि मळणी हंगाम संपवून गावी परतताना झाला हा अपघात. हार्वेस्टर दरीत कोसळण्याआधी झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. गुहागरमध्ये लागलेल्या वणव्यात सागवान जळून खाक. विजापूर रोडवरील गेंबी गावाजवळ लागला होता वणवा. वैरणीसह मोठी झाडं जळाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मोटारसायकल चोरी. डिलिव्हरी बॉयला घाटकोपर पोलिसांकडून अटक. घाईघाईत गाडीला चावी ठेवून गेलेल्या चालकाच्या दुचाकीची करायचा चोरी. मंगेश रामचंद्र गुप्ता असं आरोपीचं नाव. चोरट्याकडून 12 दुचाकी हस्तगत. नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळीमुळे 65,000 शेतकऱ्यांना फटका. 11,597 हेक्टरवरील द्राक्षाचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यातील पांजरपोळ येथे एकाच वेळी 1200 विद्यार्थ्यांनी केलं गीता पठण. संस्कार परिवारातर्फे गीता जयंतीनिमित्त गीता पठणाचा कार्यक्रम. गेल्या 25 वर्षांपासून जपली जाते परंपरा.